नमस्कार मंडळी, माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज आपल्यासाठी खूप सुंदर अशा दर्लिंग देवाची कथा घेऊन आलेली आहे। तर या कथेमध्ये मी आपल्याला दर्लिंग देवाचा जन्म, त्याचं शिक्षण, पूर्वजन्माची कथा, त्यांच्यावरती आलेला आळ आणि आता जे मंदिर आहे उभं राहिलेलं मुचंडी या ठिकाणी, ते कोणी बांधलं आणि केव्हा बांधलं याची सविस्तर कथा मी आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। सर्वप्रथम आपण दर्लिंग देवाचा जन्म कसा झाला याबद्दल ऐकूयात। तर बघा, भारत देशामध्ये साधारणपणे 13व्या शतकामध्ये हिंदू राज्य लयास गेल्यासारखी होती आणि इतर राजवटींनी आपल्या भारत देशावरती हल्ला करून छोटी छोटी राज्य निर्माण झाली होती आणि शाही निर्माण झाल्या होत्या, जसे की आदिलशाही किंवा मुघलशाही, अशा शाही छोट्या छोट्या निर्माण झाल्या होत्या आणि मराठी राज्य थोडीशी शिल्लक राहिली होती। त्यामध्ये विजयनगरचं एक राज्य असं सांगितलं जातं की मुचंडी या ठिकाणी जत तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये तुपहट्टी गाव आहे, त्या गावाच्या ठिकाणी एक हिंदू राज्य शिल्लक राहिलेलं होतं। तर तुपहट्टी म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये मुचंडी जत तालुक्यामध्ये मुचंडी गावाच्या थोडस जवळ आहे आणि तो पूर्ण जंगली भाग होता। आणि तर या तुपहट्टी गावाच्या ठिकाणी असं सांगितलं जातं, प्राचीन ग्रंथांच्या संदर्भानुसार किंवा पुराणांच्या संदर्भानुसार, तिथं एक राजा राज्य करत होता आणि त्याचं नाव होतं सात्विक आणि राणीचं नाव होतं सुशीला। तर हे नावाप्रमाणेच राजा तो खूप सात्विक होता आणि प्रजेचं खूप आपल्या अपत्याप्रमाणे रक्षण करत होता। प्रजा खूप सुखी होती आणि राजाला सुद्धा कोणत्याही गोष्टीचं दुःख नव्हतं। परंतु एक गोष्ट सतत त्याला सतावत होती राजाला आणि राणीला, की त्यांच्या पोटी पुत्र संतान नव्हते आणि मग त्यामुळे ते उदासीन असायचे। तर मग काय करायचे ते, की आपल्या गावामध्ये असलेले शिवलिंग मठामध्ये किंवा मुचंडी या ठिकाणी असलेल्या ब्रह्मानंद स्वामींच्या मठामध्ये, जे की त्यांच्या राजघराण्याचे कुलगुरू होते ब्रह्मानंद स्वामी, यांच्याकडे नेहमी जात असत, त्यांना नमस्कार करत असत। आपल्या संकटावरती काहीतरी मार्ग निघेल का या दृष्टीने ते मठामध्ये जाऊन बसत आणि वेळ घालवत होते। तर मग हे जे ब्रह्मानंद स्वामी होते ते आत्मसाक्षात्कारी होते, शिवयोगी होते, त्यामुळे त्यांना राजा आपल्या दरबारामध्ये येतोय किंवा मठामध्ये येत आहेत, त्यांच्यावरती काहीतरी दुःख आहे हे ते जाणून होते आणि त्यामुळे एक दिवशी ब्रह्मानंद स्वामींनी राजा आणि राणीला बोलावून घेतले आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीचं दुःख आहे किंवा संकट आहे याबद्दल विचारणा केली। तेव्हा राणीनं सांगितलं की आपल्या पोटी राज्यामध्ये सर्व सुख समृद्धी आहे, परंतु आपल्या पोटी पुत्र संतान नसल्यामुळे आम्ही दोघेही खूप दुःखी आहोत। तेव्हा मग ब्रह्मानंद स्वामींनी त्यांना एक उपाय सांगितला की तुम्ही सप्तऋषींची पूजा मांडा आणि दर सोमवारी वरद शंकराची पूजा करा, असं सांगून सुशीला राणीच्या ओटीमध्ये एक नारळ ठेवला आणि मग सुशीला राणी आणि सात्विक राजा प्रसन्न झाले आणि त्यांनी भरल्या ओटीनं सुशीला राणीनं ब्रह्मानंद स्वामींना नमस्कार केला आणि आनंदाने ते आपल्या तुपहट्टी गावाकडे निघून आले। आणि मग त्यांनी जसं गुरूंनी सांगितलं त्या पद्धतीनं रोजच्या रोज किंवा दर सोमवारी सप्तऋषींची पूजा मांडून वरद शंकराची पूजा केली। तसेच त्यांनी 16 सोमवारचंही व्रत केलं आणि मग ह्या व्रताची किंवा ह्या उपासनेची गुरूंच्या आशीर्वादाची फलप्राप्ती म्हणून चैत्रवद्य पंचमीला सुशीला राणीच्या पोटी एक पुत्ररत्न भल्या पहाटे प्राप्त झाले आणि मग सर्वांना आनंद झाला, राज्यामध्ये आनंद झाला, राजा राणीला आनंद झाला। थोड्याच दिवसांनी ब्रह्मानंद स्वामींना बोलावून त्या पुत्राचं नामकरण करण्यात आलं। ब्रह्मानंद स्वामींनी त्याचं नामकरण ईश्वर असं केलं आणि हेच ईश्वर म्हणजे आपले दर्लिंग देव। तर काही ठिकाणी दर्लिंग म्हणतात, काही ठिकाणी दर्याबा म्हणतात, काही ठिकाणी
दरेश्वर म्हणतात आणि काही ठिकाणी दरे खान ही असं म्हटलं जातं, कारण मुस्लिम राजवटीच्या काळामध्ये हिंदू देवांचं नष्ट व्हायला नकोत म्हणून काही ठिकाणी त्यांना दरे खान असंही संबोधलं जातं. तर आपल्या ह्या ईश्वराची ही अशी जन्मकहाणी आहे. तर हे जे ईश्वर होते ते पूर्वजन्मीचे कोण होते त्याबद्दल थोडंसं आपण ऐकूयात. तर पूर्वजन्मीची कथा प्राचीन ग्रंथानुसार अशी सांगितली जाते की कैलास पर्वतावरती एकदा शंकर पार्वती निवांत क्षणी बसले होते आणि सप्त ऋषी त्यांची पूजा मांडण्यासाठी, पूजा करण्यासाठी तेथे आले. सर्व पूजेचं साहित्य घेऊन तेथे आले आणि त्यावेळेला सर्व हे पूजा साहित्य जी शंकराच्या दासी होत्या जया आणि विजया, ते सर्व पूजा साहित्य मांडत होत्या. थोड्याच वेळानं आता शंकर पार्वतीची पूजा करण्यात येणार होती. तेवढ्यात लगबगीने जे शिवगण तिथं उपस्थित होते त्या शिवगणांच्या मध्ये हा जो काळभैरव आहे मुख्य सेनापती, तो धावत धावत तेथे आला आणि समोर बघतो तर जया आणि विजया खूप सुंदर त्यांना त्याच्या नजरेस दृष्टीस पडल्या आणि तो मोहित झाला. विजयाला पाहून असं सांगितलं जातं की विजयाला पाहून हा काळभैरव मोहित झाला आणि त्याचं मन विचलित झाल्यामुळे त्याचं जे पूजा साहित्य मांडलेलं होतं त्या मांडलेल्या पूजा साहित्यावरती त्याचा पाय पडला आणि पाय पडला तेव्हा हे समोर बसलेले सगळे सप्तऋषी हे सर्व दृश्य पाहत होते. ऋषींना खूप राग आला, कारण आता ज्या पूजा साहित्यावरती पडलेला पाय आहे तर आपल्याला आता पूजा करता येणार नाही भगवान शंकराची. त्यामुळे ते सर्व नाराज झाले आणि दुःखी झाले आणि खूप त्यांना त्रास झाला ह्या सप्तऋषींना. आणि त्याच्यामध्ये जे सगळ्यात जास्त रागिष्ट होते जमदग्नी ऋषी, त्या जमदग्नी ऋषींनी समोरचं दृश्य पाहिल्यानंतर त्या काळभैरवाला शाप दिला. असा शाप दिला की तू मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वी तलावर जन्माला येशील आणि मनुष्याप्रमाणे सर्व दुःख, सर्व संकट तुला भोगावे लागतील. आणि मग तेव्हा हा काळभैरव थोडासा भानावर आला आणि बघतो तर आपल्याला जमदग्नींनी शाप दिलेला आहे. तेव्हा तो खूप दुःखी झाला आणि त्यांना मग तो उशाप मागण्यासाठी गयावया करायला लागला. आणि तेव्हा मग शंकर पार्वतीला दया आली. वशिष्ठ तिथं उपस्थित असलेले सप्त ऋषींच्या पैकी वशिष्ठ ऋषींनाही त्याची दया आली आणि मग शंकर पार्वतीने उशापाच्या स्वरूपामध्ये ह्या दर्लिंग देवाला ह्या काळभैरवाला सांगितलं की तू घाबरू नकोस आता. तर मी तुला असं सांगतो की तू जरी मनुष्यलोकी जन्म घेतलास तरी सुद्धा तू असं कुणाच्या तरी पोटी जन्माला येणार नाहीस, तर तू वशिष्ठ ऋषी आणि देवी अरुंधती यांच्या पोटी जन्माला येशील दक्षिण भारतामध्ये. आणि त्याच वेळेला तुझ्याबरोबर हे विश्वामित्र आणि भारद्वाज ऋषीही गुरुस्थानी म्हणून तेथे असतील आणि अशा पवित्र अशा ऋषींच्या पोटी तू जन्माला येशील. त्यामुळे तू घाबरण्याचं काही कारण नाही. आणि जरी तू मनुष्य योनीमध्ये जन्माला आलास तरी सुद्धा सर्व लोकांच्या मध्ये तुझी कीर्ती होईल. सर्व मनुष्य लोक तुझं जय जयकार करतील आणि तुझ्या हातून खूप चांगलं काम होईल, असा उशाप भगवान शंकरांनी काळभैरवाला दिला. आणि मग त्यानंतर हे काळभैरव जे जन्माला आलेले आहेत ते काळभैरव म्हणजे किंवा काळभैरवाचा अवतार म्हणजेच हे आपले ईश्वर किंवा दरीदेव. तर ही होती आपल्या ह्याची दरीदेवाच्या पूर्वजन्माची कथा. आणि दक्षिण भारतामध्ये जन्म होईल असं सांगितलं, म्हणजे दक्षिण भारत म्हणजे आपला सांगली जिल्हा आणि जत तालुका मुचंडी गावामध्ये च्या शेजारी असलेलं तुपहट्टी गाव. आणि दर्लिंग देवाचे आई वडील जे की सात्विक राजा आणि सुशीला राणी म्हणजेच वशिष्ठ मुनी आणि अरुंधती देवी, आणि जे विश्वामित्र आणि भारद्वाज ऋषी आहेत ते शिवलिंग स्वामी आणि ब्रह्मानंद स्वामी या रूपानं गुरुस्थानी दरीदेवाला लाभलेले आहेत. तर त्याच्या पुढे आपण जाऊयात की दरीदेवाचं शिक्षण हे तुपहट्टी गावामध्ये आणि मुचंडी गावामध्ये झालं, जे ब्रह्मानंद स्वामींच्या देखरेखीखाली आणि शिवानंद स्वामींच्या देखरेखीखाली. आणि त्यानंतर ह्या सुशीला राणीला
असं सांगितलं जातं ग्रंथामध्ये की एक 4 वर्षांनी सुशीला राणीला एक कन्यारत्न प्राप्त झालं आणि त्या कन्यारत्नाचं नाव ठेवलं होतं जया म्हणून. तर ती जया म्हणजे पार्वतीची असलेली दासी विजया. ही जया म्हणून इथं ईश्वराची बहीण म्हणून भगवान शंकराने तेव्हा सांगितलं होतं की ही जी जया आहे ती तुझी बहीण म्हणून तिथं जन्माला येईल. तर अशा पद्धतीनं मग ही जया म्हणून किंवा तिला जे जक्कव्वा म्हटलं जातं आता, तर ती जक्कव्वा ही दरीदेवाची बहीण म्हणून जन्माला आली. तर या दोघांचंही शिक्षण तुपहट्टी आणि मुचंडी या ठिकाणी झालं आणि ते शिवानंद स्वामी आणि ब्रह्मानंद स्वामींच्या देखरेखीखाली झालं. आणि ब्रह्मानंद स्वामींच्या मुचंडी गावामध्ये शंकरानंद स्वामींचाही एक मठ आहे आणि त्या मठामध्ये शंकरानंद स्वामींच्याकडं आपल्या दरीदेवाचं युद्धकलेचं शिक्षण 5 वर्ष पूर्ण केलं त्याने. म्हणजे युद्धकलेमध्ये धनुष्यबाण चालवणं किंवा भालाफेक किंवा घोडेसवारी किंवा शिकार करणे जंगलामध्ये जाऊन, ह्या सर्व गोष्टींचं शिक्षण 5 वर्षामध्ये पूर्ण केलं. आणि 5 वर्षानंतर जेव्हा तुपहट्टी या ठिकाणी शिक्षण पूर्ण करून दरीदेव आपल्या गावाकडे आले, तुपहट्टी गावी, तेव्हा राजाला आणि राणीला खूप आनंद झाला की आता आपल्या त्या पुत्राच्या हाती आपला राज्यकारभार सोपवायला काय हरकत नाही, असं मनोमन त्यांची इच्छा झाली. परंतु हे जे सुख आणि आनंद त्यांना प्राप्त झाला होता तो काही जास्त दिवस राहिला नाही. थोड्याच दिवसात शरीर धर्मानुसार जे सात्विक राजा होता ते आजारी पडले आणि त्यांचं देहावसान झालं. त्यानंतर काही थोड्याच कालावधीमध्ये सुशीला राणीचंही देहावसान झालं आणि त्यावेळेला फक्त दर्लिंग देवाचं वय होतं 20 वर्ष आणि जयादेवीचं वय होतं 16 वर्ष. आता एवढ्या लहान वयामध्ये राज्यकारभार कसे करू शकणार नाही, तर त्यांनी असा निर्णय घेतला की आपल्या गुरूंचा सल्ला घेऊन गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रधानाच्या हाती सर्व राज्यकारभार सोपवला आणि मुचंडी या गावामध्ये ब्रह्मानंद स्वामीच्या मठामध्ये येऊन राहिले ते. आणि तिथंच शिवध्यानामध्ये शिवध्यान करत आपला सर्व वेळ दोघंही बहीण भाऊ वाया घालवत होते. तर अशा पद्धतीनं चालू असतानाच जे आपल्या या व्हिडिओमध्ये मी पुढचं जे सांगणार आहे कथा, तर त्यामध्ये थोडंसं असं झालं होतं की ह्या दर्लिंग देवामध्ये तरुण वय असतानाच एक मोठा आळ आला. तर झालं काय बघा की ह्या मठामध्ये असताना दर्लिंग देवामध्ये युद्धकलेचं शिक्षण तर पूर्ण घेतलेलंच होतं आणि मग आजूबाजूला जे तरुण युवक होते त्या युवकांची, आजूबाजूच्या गावातील युवकांची एकत्र संघटना केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून शिकारीला जाणं आणि इतर गोष्टी ते करत होते. तर असंच एक दिवशी असं सांगितलं जातं की जवळच एक हिप्परगी गाव आहे सिंदगी तालुक्यामध्ये, विजापूर जिल्हा सिंदगी तालुक्यामध्ये जे हिप्परगी गाव आहे तिथं एक राजा राज्य करत होता ज्याचं नाव होतं मल्लेश. तर त्या मल्लेश नावाच्या राजाची राणी होती गंगामाता आणि मुलगी मायावती. तर त्या राजालाही शिकार करण्याचं वेळ होतं आणि एक दिवशी तो राजा जंगलामध्ये शिकारीला आलेला असताना काय होतं तर वाघ त्याच्यावरती चालून येतो, मोठी डरकाळी मारून चाल करून येतो त्या मल्लेश राजावरती. तर मल्लेश राजावरती चाल करून जेव्हा वाघ आलेला असतो तेव्हा आपल्या इकडं हा दरीदेवही त्याच जंगलामध्ये शिकारीसाठी आपल्या मित्रांच्या बरोबर गेलेला असतो. तर त्या वाघाच्या डरकाळीचा आवाज त्या आपल्या दरीदेवालाही इकडे येतो आणि मग त्या आवाजाच्या दिशेनं जेव्हा दरीदेव जातात तेव्हा दृश्य असं दिसतं की मल्लेश राजा एकटाच त्या वाघाबरोबर झुंज करत आहे आणि बाकीचे सर्व सेनापती आणि प्रधान किंवा त्याच्याबरोबर आलेले सैनिक सगळे पळून गेलेले आहेत आजूबाजूला आपलं रक्षण करून घेण्यासाठी. कोणी झाडावर जाऊन बसलं तर कोणी कडेला पळून गेलेलं आहे. तर अशी समोरची परिस्थिती आपल्या दरीदेवाने पाहिली. हे दृश्य पाहिलं, दरीदेवाला खूप वाईट वाटलं आणि तिथूनच दरीदेवानं लांबूनच एक भाला त्या वाघाच्या दिशेनं फेकला आणि त्या एका भाल्यामुळंच भाला असा लागला की त्या वाघ गतप्राण झाला आणि तो मेला.
आणि आपल्या मल्लेश राजाची सुटका झाली त्या वाघाच्या तावडीतनं. आणि मग जवळ जाऊन आपल्या दरी देवाने त्या मल्लेश राजाची पूर्ण विचारपूस केली आणि ज्या जखमा झालेल्या होत्या वाघाने केलेल्या त्या जखमा पूर्ण धुवून त्याच्यावरती वनस्पतीचा रस लावून आणि स्वतःचा फेटा काढून त्या जखमा सर्व बांधून ठेवल्या. आणि त्या मल्लेश राजाला सर्व सैनिकासहित आपल्या इकडं मुचंडी गावामध्ये आलं आणि काही दिवस त्यांचा पाहुणचार केला, ते सेवा केली. आणि त्यानंतर जेव्हा मल्लेश राजा आपल्या गावी हिप्परगीला जातात तेव्हा हिप्परगीमध्ये आपल्या बायकोला गंगा मातेला ही सर्व हकीकत सांगतात की अगं त्या जंगलामध्ये शिकारीला गेल्यानंतर अशी अशी घटना झाली आणि त्या दरी देवाने माझी सुटका केली, नाहीतर माझा प्राण वाचला नसता. आणि जेव्हा त्या दरी देवाचं वर्णन करून सांगतात हे मल्लेश राजा आपल्या गंगा मातेला, तेव्हा गंगा मातेच्या मन थोडंसं विचलित होतं आणि आपण त्या दरी देवाला आपल्या इकडं थोडंसं ऋणातून मुक्त होण्यासाठी तर त्यांना बोलवून घेऊ असं ते आपल्या राजाला सांगते. आणि त्यानुसार मग ते राजा आपले दूत पाठवून देतात दरी देवाकडं आणि दरी देवांना पाहुणचार घेण्यासाठी हिप्परगीला बोलावून घेतात. तर बोलावून घेतल्यानंतर दरीदेव आणि त्याचे मित्र हिप्परगीला काही दिवस पाहुणचारासाठी येतात. तेव्हा एक दिवशी असं घडतं की दरबारामध्ये काहीतरी काम येतं आणि अचानक मल्लेश राजा दरबारामध्ये निघून जातात. तेव्हा गंगा माता ही दरी देवाला आपल्या महालामध्ये बोलवून घेते आणि महालामध्ये बोलवून घेतल्यानंतर एवढं सुंदर असं दरी देवाचं राजबिंड शरीर बघितल्यानंतर ती थोडीशी मोहित होते आणि वेगळ्या पद्धतीनं प्रेमाच्या भाषेत त्याच्याबरोबर बोलायला लागते. दरीदेव हे सर्व ओळखतो आणि त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी त्या महालातून बाहेर पडतो. ते थेट आपल्या मुचंडीला येतो. तेव्हा ही गंगा माता खूप संतापते, तिला खूप राग येतो की मी एवढा प्रस्ताव दिलेला असताना दरीदेवानं तो मानला नाही आणि निघून गेला. खूप मोठा अपमान झाल्यासारखं वाटतं तिला आणि त्यामुळं त्या अपमानाचा बदला घेण्याच्या दृष्टीनं ती कट रचते एक. तो कट काय रचते तर ती राजाला सांगते की हे बघा राजन, तुम्ही इथं नसताना माझ्या ह्या दरी देवानं तुमच्या मित्रानं माझ्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला. आणि मग ह्या मल्लेशाला खूप राग येतो कारण एवढं जीवावर बेतलेलं प्राण वाचवलेला राजा हा दरीदेव अशा पद्धतीनं आपल्याबरोबर वागेल हे ते स्वप्नात सुद्धा त्यांनी विचार केला नव्हता. परंतु असं घडलंय तर रागाच्या भरात मग हा मल्लेश राजा सर्व सैनिकांना बोलावतो आणि दरीदेवावरती चाल करून जातो. दरीदेव हे अनभिज्ञ असतात, त्यांना काही माहित नाही कशामुळे राजा युद्ध करण्यासाठी आलाय, पण तरी सुद्धा युद्ध करण्यासाठी आलाय तर युद्ध करायलाच पाहिजे. म्हणून दरीदेव आपल्या मित्रांना घेऊन दरीदेवावरती मल्लेशावरती चाल करून जातात आणि दोघांचं मग त्या जंगलामध्ये तुंबळ युद्ध होतं. त्या पठारावरती डोंगरावरती खूप तुंबळ युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये एक भाला मल्लेश राजाला लागतो, तो घोड्यावरनं पडतो आणि जखमी होतो. त्याचा प्रधान त्या मल्लेश राजाला दूर नेऊन बाजूला ठेवतात. त्यानंतर ज्या घोड्यावरनं त्या मल्लेश राजाला घेऊन जातात त्या घोड्याचं शेपूटही दरीदेव कापून टाकतात आणि लढण्यासाठी हे करतात. तर ते अशा रीतीनं त्यांचा अपमान होतो मल्लेश राजाचा आणि सैनिकांचा. आणि तेवढ्यामध्ये काय होतं की ह्या दरीदेवाची जी बहीण असते ती तिथं कोणत्या पद्धतीचा आवाज चालू आहे म्हणून तिथं येते. समोर दृश्य बघते तर सर्व सैनिक कोणी मृत्युमुखी पडलेलं असतं, कोणी जखमी झालेलं असतं आणि हे जे युद्ध चालू आहे ते बघून खूप जयादेवीला वाईट वाटतं आणि जयादेवी आपल्या भावाला म्हणजेच दरीदेवाला बोलावून सांगते की हे युद्ध तू करू नकोस. तरी सुद्धा तो दरीदेव मानत नाही. शेवटी जयादेवी त्याला शपथ घालते की तू युद्ध इथून पुढे करू नकोस. आणि त्यामुळं दरीदेव तिथून घोड्यावर बसून
दूर जंगलामध्ये निघून जातो. तर निघून जातानाही हा जे प्रधान असतात मल्लेश राजाचे ते पाठलाग करत जंगलामध्ये येतात. परंतु हा तोपर्यंत दूर जंगलात निघून गेलेला असतोय. दृष्टीस पडत नाही दरीदेव आणि एका बेलाच्या झाडाखाली जाऊन एका शिळेवरती तो दरीदेव बसतो आणि अदृश्य होतो. आणि त्यामुळे इकडच्या मल्लेश राजाचे जे सैनिक असतात त्यांना तो दिसत नाही. आणि मग थोडा वेळ शोध घेऊन मल्लेश राजाचे सर्व सैनिक परत हिप्परगीला जातात. आणि हिप्परगीला गेल्यानंतर ह्या गंगा मातेला खूप वाईट वाटतं, कारण जे जिंकले तर नाहीतच मल्लेश राजा आणि हे, उलट मल्लेश राजा जखमी झाले आणि खूप सैनिक मारले गेले. त्याच्यामुळं पश्चाताप व्हायला लागतो गंगा मातेला, कारण हे सगळं कट रचलेलं असतो तिनं. त्यामुळे तिला पश्चाताप होतो आणि ती मल्लेश राजाला जे काही सत्यकथा आहे ती सांगते. आणि इकडं काय होतं की दरीदेव जेव्हा अदृश्य झालेला असतो तेव्हा दृश्य रूपात येतात त्या बेलाच्या झाडाखाली, तेव्हा ते जयादेवीला शोधण्यासाठी इकडं तिकडं फिरतात. तर जयादेवी कुठंही त्यांना दिसत नाही. आणि मग त्या जो आता अस्तित्वात असलेला ओढा, खूप मोठा ओढा आहे तिथं, त्या ओढ्याच्या काठाला पायातील बहाणा आणि अंगावरील शाल त्यांच्या दृष्टीस पडते. आणि यावरून दरीदेव समजून जातात की जयादेवीनं जलसमाधी घेतलेली असावी. आणि त्यामुळं दरीदेवाला पण खूप वाईट वाटतं, पश्चाताप होतो आणि परत जाऊन त्या बेलाच्या झाडाखाली त्या शिळेवरती ध्यानस्थ बसतात, ध्यान लावून बसतात. आणि इथून पुढचं सर्व आयुष्य ते शिवध्यानामध्ये घालवतात. तर असं सांगितलं जातं पुराणामध्ये किंवा ग्रंथांच्या संदर्भानुसार, ते असं तपश्चर्या करतात शीर्षासन घालून की तेव्हा एक दिवशी त्यांना प्रत्यक्ष भगवान शंकर प्रसन्न होतात. आणि प्रसन्न डोळे उघडून समोर प्रसन्न झालेले असतात आणि डोळे उघडून दरीदेव बघतात तर समोर भगवान शंकर असतात. आणि भगवान शंकर म्हणतात की मी तुमच्यावरती प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. परंतु दरीदेव म्हणतात की मी आता तुला काय मागू, समोर प्रत्यक्ष तुम्ही प्रसन्न झालेले असताना, समोर असताना मी काय मागू शकतो, तर माझी बहीण मला पाहिजे. असं म्हटल्यानंतर प्रत्यक्ष जयादेवी तिथं प्रकट होते आणि भगवान शंकराला नमस्कार करते, भावाजवळ येऊन बसते. आणि जयादेवी भगवान शंकरांना सांगते की आता बास, आता इकडचं आयुष्य मृत्यू लोकावरचं, आम्हाला तुम्ही दोघांनाही शिवलोकामध्ये किंवा कैलासाकडे घेऊन चला. तेव्हा भगवान शंकर म्हणतात की स्वर्गलोक किंवा कैलास म्हणजे काय, तर हे बघा की ज्या ठिकाणी सत्पुरुष राहतात, ज्या ठिकाणी सुखी समृद्ध जीवन असतं, तो स्वर्गलोकच आहे. तर अशा ठिकाणी म्हणजे तुम्ही इथंच राहा आणि इथंच स्वर्ग निर्माण करा, सर्व लोकांची दुःख दूर करा, संकट निवारण करा, सूक्ष्म रूपानं तुम्ही इथंच वास्तव्य करा, मीही तुमच्या पाठीशी इथंच थांबतो. तर सूक्ष्म रूपानं आजही त्या ठिकाणी जयादेवी आणि दरीदेव प्रत्यक्ष आहेत. आणि याबद्दलचं प्रत्यक्ष पुरावे बऱ्याचशा ग्रंथांमधनं पण ऐकलेले आहेत आणि वाचलेले आहेत. तर या व्हिडिओमध्येही एक पुरावा मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्यक्ष. तर भगवान शंकर असं म्हणतात की पुढं की आणि या ठिकाणीच मग तुमची यात्रा भरेल आणि लोक पहिल्यांदा जयादेवीची पूजा करतील आणि त्यानंतर तुझ्या पूजेसाठी येतील. आणि त्याच हे प्रथेनुसार आजही जयादेवीची पूजा प्रथम होते आणि त्यानंतर दरीदेवाकडं लोक जातात. तर पुढं असं सांगितलं जातं की आता जे मुचंडी या ठिकाणी म्हणजे जे मंदिर बांधलेलं आहे, तर ते मंदिर कोणी बांधलं आणि केव्हा बांधलं. दरीदेव अदृश्य झाले आणि ते अदृश्य झाले ती तिथी पण चैत्र वद्य पंचमीची होती. आजही थोड्या दिवसापूर्वीच चैत्र वद्य पंचमीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं यात्रा भरलेली होती. तर असं सांगितलं जातं की एक कथा अशी आहे
की पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यामधील एक नारायण सराफ नावाचा जो मनुष्य होता, सराफ होता, तो व्यापारासाठी विजापूरला एके दिवशी येत होता. त्या काळामध्ये काही गाड्या नसल्यामुळं घोड्यावरती किंवा बैलावरती बसून सर्व व्यापार किंवा इकडून तिकडे जाणं असं असायचं. तर त्या सराफाचं नाव होतं नारायण सराफ. आणि त्याच्याबरोबर जे काही साथीदार होते ते सर्व साथीदार मुचंडी या ठिकाणी आल्यानंतर तिथं दुपार होते आणि ऊन तापत असतं आणि त्या उन्हामध्ये मग बेलाच्या तिथंच आजूबाजूला असलेल्या झाडाझुडपांच्या सावलीला ते जेवणासाठी थांबतात आणि सर्व आपली जवळ आणलेली शिदोरी सोडून जेवायला लागतात. तर जेवणानंतर मग त्यावेळेलाच तिथं एक मनुष्य रूपातला माणूस येतो, तिथून चाललेला असतो आणि तो सहज विचारपूस करतो ह्या लोकांची, नारायण सराफची, ती की ह्या गाठोड्यामध्ये त्यांनी गाठोड आणलेलं असते सराफ असल्यामुळं, तर या गाठोड्यामध्ये काय आहे. तर ह्या नारायण सराफाला असं वाटतं की अशा दुपारच्या क्षणी अरण्य वनामध्ये कोण असणार आहे, इकडं चिटपाखरू सुद्धा दिसत नाही, तर एखादा चोर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते खोटं सांगतात की या गाठोड्यामध्ये कोळसे आहेत. आणि मग तो जो मनुष्य असतो तो निघून जातो तिथनं आणि यांचं जेवण झाल्यानंतर मग विजापूरकडे जातात. आणि मग विजापूरमध्ये गेल्यानंतर त्यांचा जो व्यवहार होतो त्यावेळेला ते गाठोडं सोडून बघतात, तर खरोखरच प्रत्यक्ष त्या गाठोड्यामध्ये कोळसे दिसतात. आणि मग ते विचार करायला लागतात की अरे बापरे, आपल्याला जो मनुष्य, आपण ज्या मनुष्याला सांगितलं की या गाठोड्यामध्ये कोळसे आहेत, आणि तो मनुष्य काय कोणी साधा सुद्धा नसणार आहे, कारण तो जसं सांगितलं त्या पद्धतीने आपल्या गाठोड्यामध्ये कोळसे दिसायला लागले. तर खूप दुःखी होतात ते आणि कष्टी होतात आणि परत, कारण व्यवहार तर होतच नाही कोळसे असल्यामुळे, परत त्या ठिकाणी लगबगीनं येतात मुसंडीच्या ठिकाणी जिथं जेवणासाठी थांबले होते ते. त्या ठिकाणी आल्यानंतर मग काय होतं, तर इकडं तिकडं ते विचारपूस करतात की इथं काय कोणी असं साधू संत होते का, प्राचीन काळामध्ये कोणती कथा घडली का, सगळ्यांना विचारायला लागतात आजूबाजूला की इथं काय असं देवस्थान आहे का. तर ते तिथं एक जो धनगर भेटतो, त्या धनगराने त्या नारायण सराफांना ते दरी देवाचं स्थान दाखवतात. आणि मग जे आपलं काय चुकलं ते दरी देवाजवळ नारायण सराफ जाऊन क्षमा मागतात, लोटांगण घालतात की आमचं चुकलं, आम्ही खोटं बोललो, आणि क्षमा मागतात. आणि संध्याकाळी तिथंच थांबतात, कारण संपत्ती तर त्यांच्याजवळ नसतेच काही, त्याच्यामुळं ते तिथंच थांबतात, संध्याकाळी मुक्काम करतात आणि असा संकल्प करतात की दरी देवा आम्हाला क्षमा करा तुम्ही, आम्ही तुमचं खूप सुंदर इथं मंदिर बांधू. आणि मग असं म्हणून संकल्प करून दरी देवाचं ध्यान करून ते संध्याकाळी तिथंच मुक्कामाला थांबतात. आणि सकाळी उठतात आणि बघतात गाठोडं सोडून, तर त्या गाठोड्यामध्ये पूर्वीप्रमाणेच सर्व सराफाचं साहित्य किंवा सर्व संपत्ती, पैसा अडका त्यांना त्या गाठोड्यामध्ये जसाच्या तसा दिसतो. आणि मग ते खूप आनंदी होतात, आनंद होतो त्यांना, नमस्कार करतात सारखं त्या दरी देवाच्या ठिकाणाला आणि मंदिर बांधायला सुरुवात करतात. नारायण सराफ जे मुख्य असतात ते तिथंच थांबतात आणि बाकीचे त्यांचे जे मित्र सहकारी बरोबर आले होते ते विजापूरला जाऊन व्यवहार पूर्ण करतात. आणि नारायण सराफ आणि मग थोड्याच दिवसामध्ये महाशिवरात्र आलेली असते, सर्व लोकांना ते संकल्प सांगतात. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व लोक ते मान्य करतात आणि ते दरी देवाचं जे आताचं मंदिर आहे, प्रत्यक्षामध्ये देवस्थान आहे मुचंडीचं 3 मजली, तर ते नारायण सराफ बांधायला सुरुवात करतात. आणि बांधायला सुरुवात केल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये नारायण सराफ तिथंच राहिलेले असतात, इंदापूर गावी पण जात नाहीत. परंतु भक्ताची ही एवढी मोठी भक्ती बघून स्वतः दरी देव इंदापूरला प्रत्यक्ष त्यांच्या घरातलं काम करण्यासाठी जातात, असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आहे. तर मंदिराचं बांधकाम पूर्ण होतं. त्यानंतर जयादेवीचं मंदिरही त्या ठिकाणी बांधलं जातं. नारायण सराफ जेव्हा खूप वयोवृद्ध होतात, नारायण सराफ ही त्या ठिकाणीच त्यांचं देहावसान होतं. आणि असं सांगितलं जातं की जेव्हा मल्लेश राजा आणि गंगा माता हिप्परगीचे
तेही आपला खूप पश्चाताप झालेला असतो आणि तेही आपल्या दरी देवाकडे नंतर येतात शेवटी राज्याचा त्याग करून, आणि दरी देव त्यांनाही क्षमा करतात आणि आपल्याकडे ठेवून घेतात, त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचंही त्या ठिकाणीच नंतर मल्लेश राजाचं आणि गंगामातेचं देहावसान होतं. त्यांच्याही समाध्या तिथंच आसपास बांधलेल्या आहेत त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे हे आता जे मुचंडीच्या ठिकाणी म्हणजे बेळगाव, विजापूर आणि सांगली जिल्हा ह्या तिन्ही जिल्ह्याचं तिकोटा असल्यासारखं ते ठिकाण आहे. तिन्ही जिल्ह्याच्या सीमा जिथं मिळतात त्या ठिकाणी आपल्याला आपल्या दरी देवाचं खूप सुंदर असं मंदिर दिसतं. आणि सगळ्यात मोठं आकर्षक म्हणजे मोठी एक दीपमाळा आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांधलेली. त्या दीपमाळेचं जयादेवीचं मंदिर आणि बाकीचं गणेशाचं मंदिर अशी छोटी छोटी मंदिरं आजूबाजूला आहेत. तर खूप सुंदर निसर्गरम्य परिसर आहे. बाजूला खूप मोठा ओढा आहे. आणि तर दरीदेव असं का म्हटलं जातं तर डोंगर कपारीमध्ये बाजूलाच दरी असल्यामुळं आपल्या दरी देवाचं मूळ नाव ईश्वर होतं, परंतु दरी जिथं देवस्थान आहे त्या ठिकाणीच मोठी दरी बाजूला असल्यामुळं त्यांना दरीदेव असा उल्लेख आहे. काही ठिकाणी दरलिंग असा उल्लेख करतात, काही ठिकाणी दरेखान असाही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे मी दरी देवाचं चरित्र या व्हिडिओमध्ये थोडक्यात माझ्या अल्पबुद्धीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडासा प्राचीन ग्रंथांचा, पुस्तकांचा आधार घेऊन हे चरित्र सांगितलेलं आहे. तर आपल्यालाही जे भक्तगण आहेत, बऱ्याच लोकांचं हे कुळदैवत आहे. तर आपल्या सर्वांच्या वरती दरी देवाची खूप मोठी कृपा व्हावी, सर्व संकट दूर व्हावं आणि सर्वांना सुख समृद्धी मिळावी अशी मी दरी देवाकडे प्रार्थना करते. आणि इथं मी दरी देवाचं चरित्र संपवते. तर असंच आपल्या नवीन एखाद्या प्राचीन कथेसाठी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दरी देवाचं चरित्र सांगितलेलं आहे ते आवडलं असेल तर कमेंटमध्ये दरी देवाच्या नावानं चांग भलं असं लिहा. तर भेटूयात आपण पुढील अशाच एका कथेमध्ये. तोपर्यंत दर्याबाच्या नावानं चांग भलं.